सध्या आपण आहोत सातारा रोड येथील पद्मावती या ठिकाणी. बघा, पद्मावती या ठिकाणी BRTचं बस स्टॉप सोडल्यानंतर साईडला एक बस स्टॉप बांधण्यात आहे. एक सोडून दोन बस स्टॉप या ठिकाणी दिसतात. आपण पाहिलं बरं, 2 बस स्टॉप आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्ही जर पाहिलं तिथे पार्किंगची सुविधाची सोय केली आहे. ठीक आहे, बस स्टॉपच्या समोरचं पार्किंग होऊ शकणार नाही आहे. मग हे बस स्टॉप या ठिकाणी येऊ शकले असते खालच्या बाजूला, तरी सुद्धा इथे बस स्टॉप न देता हा बघा, हा फुटपाथ आहे. फुटपाथच्या नंतर हा सायकल ट्रॅक, अगदी बरोबर सायकल ट्रॅकच्या वर त्यांनी एक नाही तर 2 बस स्टॉप त्या ठिकाणी दिलेले. कशासाठी दिलेत माहिती नाही. बरं, या ठिकाणी एवढी वर्दळी नसते, कारण जास्तीत जास्त गर्दी जी आहे ना ती बघा आतमध्ये BRTला असते. तुम्ही जर पाहिलं तर जाणाऱ्या येण्याची संख्या जी आहे ते BRTला जास्त असते. इथे देण्याचं कारण काय हे काही कळलेलं नाही आहे. आणि त्यामुळे काय झालं की जो आता हे जर तुम्ही पाहिलं आता त्यानंतर इथे जे ब्लॉक्स काढले जातात ना, हे ब्लॉक्स सुद्धा बघा, जे जुने ब्लॉक्स काढलेत ना तेच ब्लॉक्स पुन्हा या ठिकाणी बसवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि हे सर्व म्हणजे ते कलर करायला चालले. 2 बस स्टॉप या ठिकाणी काय आहेत ते माहिती नाही. एखाद्या ठिकाणी 2 बस स्टॉप, आणि ते सुद्धा पूर्ण सायकल ट्रॅक यांनी हा बंद केले आहे. आता यांना PMCने कशी परमिशन दिलेली आहे हे माहिती नाही आहे. त्यामुळे PML आणि PMC एक यांच्यामध्ये ताळमेळ नसणारे किंवा ज्या कोणी या भागातले प्रतिनिधी असतील त्यांनी कोणी याला आक्षेप घेतलेला दिसत नाही आहे. या ठिकाणचे नागरिक सुद्धा जे आहेत ना ते शून्य दिसत नाही आहे. त्यामुळे हा जो मुद्दा आहे ना तो आपण महानगरपालिकेमध्ये सुद्धा उठवणार आहोत आणि लोकांना आपण सांगणार आहोत की तुम्ही अशा गोष्टींना वेळीच जर आळा नाही घातला, विरोध नाही केला, तर हा जो काही लोकांचा पैसा आहे ना तो असाच तो वाया जाणार आहे. त्यामुळे बघा, इथे भरपूर जागा आहे. इथे त्या ठिकाणी ते बस स्टॉप त्या ठिकाणी खाली या ठिकाणी करू शकले असते. या ठिकाणी काय करतात म्हणजे प्रति कम्प्लिटली 2 व्हीलर पार्किंग इथे सुद्धा, आणि या साईडला 2 व्हीलर पार्किंग. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते आपणच थांबवू शकतो. धन्यवाद.